पुण्याचे IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी भागातील एका उच्च सोसायटीत साधारण 2 वर्षापूर्वी 2 तरुण भाड्याने राहायला आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील हे दोन्ही तरुण MBA पदवीधर होते. दिसायला सुशिक्षित आणि घरंदाज वाटत असल्याने सुरुवातीला कोणालाही त्यांच्याबद्दल संशय आला नाही. पण काही काळानंतर त्यांच्या वागण्यातील विचित्र बदल शेजाऱ्यांच्या नजरेस पडू लागला. हे तरुण IT कर्मचाऱ्यांसारखे कामावर जात नसत, तर ते दिवसभर फ्लॅटमध्येच असायचे. त्यांनी त्यांच्या 2 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 3 ते 4 पॉवरफुल AC बसवले होते. विशेष म्हणजे त्या फ्लॅटच्या खिडक्यांना कायमचे पडदे लावलेले असायचे. आता रात्रीच्या वेळी खिडक्यांच्या फटीतून कधी निळा, कधी जांभळा, तर कधी लाल असा विचित्र प्रकाश बाहेर दिसायचा. सोसायटीत 24 तास ACचा आवाज आणि खिडकीला लावलेल्या मोठ्या एक्झॉस्ट फॅनमधून येणारा रसायनांचा उग्र वास यामुळे शेजाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या. मात्र हाय प्रोफाईल संस्कृतीमुळे कोणी त्यांच्या खाजगी विषयात हस्तक्षेप केला नाही. आता पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तुषार वर्मा नावाच्या एका तरुणाला अटक केली. त्यांच्या चौकशीतून सुमित आणि अक्षय या 2 तरुणांची नावे समोर आली. पोलीस जेव्हा हिंजवडीच्या त्या फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. अक्षरशः त्यानंतर जे काही दृश्य दिसलं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी या अगोदर अशी केस कधीही पाहिली नव्हती. त्यांनी पहिल्यांदाच अशी केस पाहिली, तेही उच्च सोसायटीमध्ये ही केस घडली होती. आणि जेव्हा पोलीस इथे पोहोचले, अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या बंद खोलीत जिथे सूर्यप्रकाशही पोचत नव्हता, तिथे हायड्रोफोनिक्स म्हणजे मातीविना शेती तंत्रज्ञानाचा वापर करून अक्षरशः गांजाची लागवड केली जात होती. झाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण करण्यासाठी हाय पॉवर LED लाईट्स लावण्यात आले होते. तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी ACचा वापर केला जात होता. एका सायन्स फिक्शन सिनेमातील लॅबोरेटरीप्रमाणे तिथे सर्व व्यवस्था करण्यात आली होती. तपासातून असे समोर आले की हे केवळ एका फ्लॅटपुरते मर्यादित रॅकेट नव्हते. याचा मुख्य सूत्रधार शिवराज भोसले हा गोव्यात बसून सर्व नियंत्रित करत होता. हे तरुण डार्क वेबवर अलक निरंजन या नावाने सक्रिय होते. अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी ते डार्क वेबचा वापर करत असत आणि व्यवहाराचे सर्व पैसे बिटकॉईन्स, क्रिप्टो करन्सी या स्वरूपात घेतले जायचे. या मालकाचा पुरवठा भूतान, थायलंड आणि आसाम आणि तेथून मग मुंबई, पुण्यापर्यंत केला जात होता. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 3,45,00,000 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला. ही घटना समाजासाठी एक मोठा इशारा आहे. गुन्हेगारी आता केवळ रस्त्यावर राहिलेली नसून ती सुशिक्षित मुखवटे घालून आपल्या शेजारच्या फ्लॅटपर्यंत पोहोचली आहे.